हॅलो हॅलो हॅलो. मॅच आहे. मॅचला सुरुवात झाली आहे. हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे आणि दुसऱ्या बाजूला ताई पॅकर प्रभादेवी धनंजय नाईक यांना आपण बॉलिंगसाठी पाहतोय. सुरुवात चांगली केली आहे. दुसऱ्या बाजूला वाशिक शेख आणि रवी गुले ही जोडी मैदानात आहे. हा बॉल थोडासा पुढे टाकलाय. रवी गुले आहेत त्या ठिकाणी. त्यांच्याकडून खेळला गेला हा स्ट्रोक अफलातून फटका रवीच्या बॅटमधून येतोय सिक्सर. सर आलाय रवी गुले. यावेळेला पुन्हा समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव तिकडे मिळेल. धाव संख्या 1 ने पुढे जाते. आठ धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा वाशिक. ओ धनंजयचा हा बॉल अगदी चेहऱ्याच्या दिशेने आलाय. पंचांनी बिमर घोषित केलाय. काळजी घ्या वाशिक. त्यांची विचारणा केली जाते बऱ्याचदा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात काय झालं यावेळेला. माझ्यामध्ये चेहऱ्याच्या दिशेने खांद्यावर बॉल लागलेला आहे. दुखापत जास्त नसावी अशी अपेक्षा असेल. चला पुन्हा एकदा आपण मॅचकडे चाललेलो आहे. 9 धावा धाव फलकावर. 5 ओव्हरची असणारी महत्वाची मॅच आपल्या भेटीला आलेली आहे. रवी गुले आणि वाशिक शेख. आता फ्री हिट असणार आहे. महेश चंदवरकर घोषित करतायत फ्री हिट. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल हवेत आहे आणि आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक सिक्सर आलाय. नाईट टुर्नामेंट आणि आणखीन एक षटकार इकडे पाहायला मिळतोय. पहिल्याच ओव्हरमध्ये जर पाहिलं तर चांगली कामगिरी पुणे टीमकडून होताना पाहायला मिळते. वाशिक आणि रवी दोघांनी एक एक सिक्स मारलाय आणि धावसंख्या त्यामुळे जाऊन पोहोचलेली आहे ती 15. अमित आमच्या बरोबरीने जोडले गेलेले आहेत. नामवंत गुणलेखक आहेत मुंबईमधील आणि धावसंख्या 15 झालेली आहे. पंधरा धावा धाव फलकावर. पहिली ओव्हर सुरू असताना अंजुमन क्रिकेट क्लब दाभोळ आयोजित असणारी ही बामणे ट्रॉफी तिसरं पर्व आणि तिसऱ्या पर्वातील हा महत्त्वाचा सामना पुणे विरुद्ध पालघर. प्रभादेवी. आणखीन एक बिग हिट यावेळेला केला जातोय खरा, परंतु पाहूया. 1 रन तिकडे मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते. पहिली ओव्हर संपलेली आहे. धावसंख्या झाली आहे बिनबाद 16. हमराज पुणे. अंजुमनचे गुड्डूबाई या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. गुड्डूबाई आपलं स्वागत असणार आहे.
आम्ही प्रार्थना करत आहोत की अब्दुल हादी बांगी आणि अपघातामध्ये दुखापतग्रस्त झाले आहेत आणि लवकरात लवकर ते बरे व्हावेत यासाठी आपण सगळे प्रार्थना करूयात. गेल्या वर्षी हा छोटासा मुलगा या स्पर्धेमध्ये खूप धमाल करताना पाहायला मिळाला होता आणि त्याच्यामुळे जरी आता ते आजारी आहेत लवकरात लवकर बरे व्हावेत आपण सगळे देवाकडे प्रार्थना करूयात. नितीन आलेत बॉलिंगसाठी. नो बॉल घोषित केला जातोय आणि आता फ्री हिट असणार आहे. धाव संख्या 17 वर आहे. चांगली सुरुवात पुणे टीमने केली आहे. दुसरा माईक चालू आहे तो बंद करायला सांगितलंय. ऑप्शनच्या बाहेर बॉल काही वेळेला थोडंसं दूर जातोय. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. रात्रकालीन स्पर्धा आहे. वेगवान गोलंदाज आहेत नितीन. मागील काही स्पर्धांमध्ये खूप चांगली कामगिरी करतायत. वार्षिक पुणे विरुद्ध प्रभादेवी अशी मॅच. याही वेळेला स्ट्रोक खेळलाय. लॉफ्टेड फटका वाशिकच्या बॅट मधून. आणखीन एक बॉल जो सीमारेषेच्या पलीकडे जातोय. चांगली बॅटिंग करतायत सध्या वाशिक. पुण्याचे खेळाडू मुंबईमध्ये धमाल करतायत परंतु पहिला डाव आहे कारण ताई पॅकरची टीम सुद्धा तेवढी जबरदस्त आहे. धावसंख्या या 6 पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 24 धावा धाव फलकावर. दुसरी ओव्हर मात्र आता आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या ओव्हरची नुकतीच कुठेतरी सुरुवात झाली आहे. धावसंख्या 24 झालेली आहे. मोठी धावसंख्या बनू लागलेली आहे. रात्रकालीन स्पर्धा नाईट टुर्नामेंट मामनी ट्रॉफी तिसरं पर्व आपल्या भेटीला आलेलं आहे. सगळ्या क्रिकेट रसिकांचं स्वागत आहे आणि आपण मुंबईच्या महत्त्वाच्या विभागात आहोत. करी रोड, लालबाग, परळ, काळा चौकी हा संपूर्ण परिसर अवतीभोवती पाहायला मिळतोय आणि काही कालावधीतच गणपती बाप्पाचं आगमन सुद्धा होत आहे. शनिवारी जर पाहिलं तर परळचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणी यांचा आगमन सोहळा देखील पार पडला जाणार आहे. धावसंख्या जर पाहिली तर आता 25 वर आहे. अमित आम्हाला कळवत आहेत. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ आहे. पंचवीस धावा धाव फलकावर. नितीन बॉलिंग साठी. वेगवान बॉल काहीसा खाली राहिलाय. ऑप्टमच्या बाहेरून जातोय यष्टी रक्षकांकडे. पंचवीस धावा धाव फलकावर. प्रदीप नैनीत डॉन यांचंही पुण्यावरून आगमन झालंय. त्यांचंही स्वागत. मागील काही स्पर्धांमध्ये अमर परुळेकर स्वतः इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. मग काय जबरदस्त स्पर्धा पार पडली होती. पुरंदर चषक आणि या स्पर्धेमध्ये देखील ताई पॅकरचा परफॉर्मन्स चांगला राहिला होता. खुलवा टप्प्याचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न होतो आहे. अशरफ सारखे जबरदस्त फिल्डर आपल्याला पाहायला मिळत आहेत. लाला इन ॲक्शन. सुरुवातीला थोडेसे गोंधळले. रवी गुले
याही खेळाडूने चांगली सुरुवात केली आहे. रवीच्या बॅटमधून आलेला फटका पाहायला मिळतोय. आणखीन एक मोठा फटका इकडे खेळला आहे ज्यावर चौकार येतोय. दुसरी ओव्हर सुरू आहे. धावसंख्या 30 वर. चांगली सुरुवात पुणे टीमची झाली आहे. ही विकेट जर पाहिलं तर नरेपार्क, रवी आणि महेश यांच्या स्पर्धेमध्ये देखील आपला पाहायला मिळालं होतं. कृत्रिमरित्या हे ब्लॉक बसवण्यात आले तर स्पर्धा झाल्यानंतर काढण्यात येतील. 30 धावा. दुसरी ओव्हर सुरू आहे. कमबॅक करावं लागेल टाई पॅकरला. आणखीन एक बॉल जो स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला जातोय आणि पुन्हा एकदा एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. अमराज मृत्युंजय पुणे 31 बिनबाद. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. पाहूया किती रन बनतील. धनंजय नाईक पुन्हा एकदा बॉलिंगसाठी दाखल होत आहेत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये पुणे टीमची सुरुवात खूप चांगली पाहायला मिळाली. वाशिक खेळत आहेत 16 वर, रवी खेळत आहेत 12 वर. रात्रकालीन स्पर्धा आहे. मुंबईच्या करी रोड स्थानकाच्या बाजूलाच असणारं हे गोदरेज कंपाऊंड आणि तिथे सुरू असणारी ही मॅच. समोरच्या दिशेने लांब षटकार गेला तर अगदी प्लॅटफॉर्मवर जाऊन पडतो. हो धनंजयचा हा बॉल चांगला पाहायला मिळतोय. टप्पा पडतोय. थोडासा टर्न देखील होताना पाहायला मिळाला. बॉल समोर जातोय आणि तिकडे एक रन. एका धावेने धावसंख्या पुन्हा पुढे गेलेली आहे. 32 वरी धावसंख्या जाईल. पहिल्या चेंडूवर रन नव्हता घेतला गेला. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. हा बीमर आहे की नाही याकरता. नो बॉल. बत्तीस वर ही धावसंख्या गेली आहे. तिसरी ओव्हर सुरू आहे. चांगला बॉल पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर बॉलला वळवण्यात यशस्वी राहिले. नॅचरली बाहेर जाणारा बॉल
ज्याला आपण ऑफ ब्रेक देखील म्हणतो, जो लेफ्टीसाठी टाकला जातो, तेच पाहायला मिळालं. थर्टी थ्री 33. यावेळेला पुढे केलाय आणि केला पुढे आणि पाठवलाय मागे करी रोड रेल्वे स्टेशनच्या दिशेने. मात्र हा चेंडू जातोय सिक्सर. बामणे ट्रॉफीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे. अंजुमन क्रिकेट क्लब दाभोळ आयोजित असणारी ही स्पर्धा. हा बॉल पुन्हा एकदा तेज ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न, परंतु त्या प्रयत्नात बॉल थोडासा पुढे केला आणि रवी घुले यांचा एअर स्ट्राईक. स्कोर जर पाहिलं तर पुढे जाईल. तिसरी ओव्हर सुरू असताना 39. त्याचबरोबरने वार्षिक शेख हे दोन पुणेरी फलंदाज चांगली कामगिरी करतायत. या मैदानात श्रीजा 11 लालबाग टीम साठी खेळत असताना हमराज मृत्युंजय अंतिम फेरीत दाखल झाली होती या अगोदर. यावेळेला पुन्हा फटका फसलाय. बॉल हवेत आहे आणि तिकडे स्वतः गोलंदाज येत आहे धनंजय. फटका फसला आणि विकेट सुद्धा आलेली. पहिली विकेट, पहिला धक्का, रवी आउट. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूयात काय झाले या बॉलवर. विकेट आलेली आहे. श्रीगोंदा जोशी वस्ती बॅटिंग साठी आलेत अहिल्यानगर जिल्ह्यातील खेळाडू. हो, हा बॉल मात्र चांगला कापलाय. टर्न करत असताना यष्टीरक्षकाकडे पाठवलाय. 39 वर धावसंख्या थांबली आहे. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा वेगात ढकलले खरं त्या बॉलला. अकीब लेफ्टी होते तिकडे आणि धावसंख्या जर पाहिली तर 3 ओव्हरचा खेळ संपतोय. 1 विकेट माघारी हमराज मृत्युंजय 40. ओव्हरचा खेळ संपलेला आहे. बॉलिंग मध्ये आता थोडंसं परिवर्तन होत आहे. बॉलिंग साठी येताना पाहायला मिळत आहेत अक्षय गरत, पालघर जिल्ह्यातील एक चांगले ऑलराऊंडर आहेत. आज त्यांचा समावेश टीम मध्ये झाला. ऋतिक गजर एका बाजूला अहिल्यानगर जिल्ह्यातील खेळाडू आहेत आणि त्यांची साथ देण्यासाठी पुण्याचे आहे वाशिक शेख हे दोन हमराज मृत्युंजय टीम साठी खेळाडू पाहायला मिळत आहेत. ऋतिक गजर, अक्षय गरत. 2 ओव्हर बाकी आहेत. 12 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. पाहूया काय होतंय. आपण पाहतोय बामणे ट्रॉफी अंजुमन क्रिकेट क्लब दाभोळ आयोजित असणारी ही भव्य दिव्य स्पर्धा. तिसऱ्या पर्वामध्ये पावसाळी नाईट टुर्नामेंट.
फुल टॉस, नो बॉल घोषित केला जातोय. आज मात्र बीमरची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. या डावातील तिसरा बीमर आहे. धावसंख्या पुन्हा एकदा एकने पुढे गेली. फ्री हिट पंच महेश चंदवरकर घोषित करतायत. सगळ्या क्रिकेट रसिकांचं स्वागत असणार आहे. पावसाळी नाईट टुर्नामेंट आपण पाहतोय. मुंबईच्या करी रोड स्थानकाच्या बाजूला असणारं हे गोदरेज कंपाऊंड ग्राउंड. श्री साई स्पोर्ट्सवर ही स्पर्धा लाईव्ह आहे. सगळ्यांचं स्वागत. नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा. अंडाराम क्रिकेटमध्ये सुद्धा खूप चांगलं काम श्री साई स्पोर्ट्सचं सुरू आहे. कसापाचा स्ट्रोक खेळला खरा मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर येतात तोपर्यंत एक रन मिळणार आहे. छोटंसं मैदान आहे परंतु मजा येते. नो बॉल. चौथी ओव्हर मात्र अजूनही 12 बॉल बाकी आहेत. पुन्हा एकदा अक्षय. पुन्हा फुल टॉस. त्याच्यावर स्ट्रोक खेळलेला आहे. नितीन येतात तिकडे. एक रन मिळेल. धावसंख्या एकने पुढे जाईल. मोठा फटका नाही आला. ही जमेची बाब पाहायला मिळाली आहे. धावसंख्या 44. अक्षय गरत ऋतिकसाठी खोलवा टप्प्याचा बॉल. त्याच्यावर स्ट्रोक खेळलाय. बॉलला ढकलण्याचा प्रयत्न होता. कव्हरच्या क्षेत्रामध्ये एक रन तिकडे मिळेल. दुसरीचा कॉल दिला होता परंतु एक वरच समाधान मानावं लागतंय. चौथी ओव्हर आहे. धावसंख्या आता 45 वर गेलेली आहे. अजूनही 10 बॉलचा खेळ बाकी आहे आणि कुठेतरी या धावसंख्येला 5 ओव्हरमध्ये एक 65 पर्यंत कंट्रोल करावं लागेल. पावसाळी क्रिकेट. मुंबईचं पावसाळी क्रिकेट या अगोदर डोंगरीच्या मैदानात आपण नाईट टुर्नामेंट पाहायला मिळाल्या. ललित कला भवन नायगाव आपणा बाजारच्या समोर इकडे नाईट टुर्नामेंट एक कालखंडात पाहायला मिळाल्या. हा बॉल खोलवर टप्प्याचा होता. त्याला ढकलण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जरूर जातोय. डायरेक्ट हिट. विकेट येताना पाहायला मिळते. अक्षय सुरुवात तेवढी चांगली नव्हती झाली. काही एक्स्ट्रा आल्या परंतु त्यानंतर कमबॅक करतायत. बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत अमित तांबे. पिंपरी चिंचवडचे काळेवाडीचे एक जबरदस्त ऑलराऊंडर आहेत. तर दुसऱ्या बाजूला अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंद्याचे बॅटर आहेत. तर बॉलिंगसाठी पालघर जिल्ह्यातील एक नामवंत अष्टपैलू खेळाडू आहेत अक्षय गरत. 45 झालेत. अजूनही 9 बॉलचा खेळ बाकी आहे. ओ हो आणखीन एक चांगला बॉल. अक्षय घरात माघारी परत आहे. तिकडे बोल्ड आउट होत आहेत ऋतिक गजर. आणखीन एक धक्का. चांगलं कमबॅक केलंय ताई पॅकरने. वाह, याला म्हणतात कमबॅक. बदलापूर विरुद्ध उमेश ताई 11.
खूप चांगली गोलंदाजी. अजूनही 8 बॉलचा खेळ बाकी आहे. 45 वर ही धावसंख्या दिली आहे. या ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये 5 रन खर्च केले. अक्षय गरजचं बॉलिंगसाठी येणं खूप महत्वाचं राहिलं. परंतु आता पाहूयात अमित तांबे आणि त्यांच्या जोडीला मैदानात सुशांत गायकवाड जोडले जात आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर या गावासाठी क्रिकेट खेळतात. अक्षय चांगलं कमबॅक करतायत. हो हो हो, आणखी एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळालाय. वाह, एका मागोमाग एक विकेट. ताई पॅकर्स टीम मॅच मध्ये पुन्हा एकदा आलेली आहे. अक्षय गरजच्या या ओव्हरमध्ये बॅक टू बॅक विकेट आलेले आहेत. सुशांत देखील माघारी परतलेले आहेत. करत पकडतायत कॅच. वा प्रशांत, रनआउट आला. त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट आणि आता हॅट्रिकची संधी आहे. या ओव्हरमध्ये 2 विकेट घेतल्या, फक्त 5 रन दिले आणि बॅटरिक वर आहेत बॉलर अक्षय. वेगवान बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहिलं मिळेल आणि ओव्हर संपली. काय ओव्हर टाकली अक्षय गरजने. या ओव्हरमध्ये फक्त 5 रन दिल्या, 2 विकेट घेतल्या. 4 ओव्हरचा खेळ संपतोय. 45 झालेले आहेत. बरोबर ना अनिकेत भाऊ? येस. पहिला बॉल रेरोड एक्सप्रेस बॉलिंग साठी. नावाने प्रसिद्ध असणारा हा खेळाडू बॉलिंग साठी येतोय. रे रोड परिसरातून सध्या चर्चेत नाव आहे. मग डोंगरीचं डर्बी ग्राउंड सुद्धा गाजवतात असे आकिब लेफ्टी बॉलिंग साठी. समोर अमित तांबे आहेत. पिंपरी चिंचवडचं नाव याही खेळाडूने केलंय. महाराष्ट्रभर आयकॉन म्हणून सुद्धा मागणी असणारे अमित तांबे. तर दुसऱ्या बाजूला आकिब. कारण आहे कारण ते खूप चांगली लेफ्टी बॅटिंग करत होते वीर संभाजी मैदानात डर्बी ग्राउंडवर, म्हणून हे लेफ्टी नाव पडलं. आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर आता बॉल पाचवं षटक आहे. 47 धावा धावफलकावर. खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक केले ताई पॅकरने. आणि आता येणाऱ्या कालावधीमध्ये पाहूयात. चला, विनंती असेल दोन्ही टीमच्या कॅप्टन टॉस साठी यायचं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल आणि आमचे कासिम सर तिकडे तुमच्या बरोबरने जोडले जातील.
ओ हो अकीब लेफ्टी रनआउटच्या स्वरूपात विकेट येते. चांगलं कमबॅक केलंय. अकीब लेफ्टी बॉलिंग करतात म्हटल्यानंतर करीम एडिट्स ऍक्टिव्ह असतील सध्या. आमचे सगळेच एडिटर बंधू त्यांचं सुद्धा कौतुक करूयात. खूप चांगलं काम करतायत. शाहिदभाई सुद्धा उपस्थित आहेत इकडे. 47 धावा शेवटचे 3 बॉल. काय जबरदस्त सुरुवात केली होती. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर धावसंख्या झाली होती 31 आणि त्याच्यानंतर केलेलं हे कमबॅक आहे. त्याच्यामुळे क्रिकेटचा खेळ आहे, कमबॅक होत असतं. समीर जगताप बॅटिंगसाठी दाखल झालेले आहेत. चिखली पुणेचे खेळाडू यावेळेला लांबून खेचलाय, खेचून मारलाय, परंतु पाहुयात बॉल किती धावांसाठी जाईल. एका धावेसाठी. एका धावेने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे गेलेली आहे. 48-48. SK बदलापूर, उमेश ताई 11 खार. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती, आपण टॉससाठी यायचं आहे. पहिल्या डावात मजा आहे. या मॅचवर सगळ्यांचं लक्ष लागलंय. ताई पॅकर विरुद्ध हमराज मृत्युंजय, पुणे विरुद्ध प्रभादेवी पालघर, अशी ही मॅच पाहायला मिळते. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल. AK स्पोर्ट्स बदलापूर हा संघ यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. चला कॅप्टन टॉस साठी यायचं. दोन्ही टीमचे कॅप्टन उमेश ताई 11 आपण देखील आपल्या कॅप्टनला पाठवायचं आणि इनिंग ब्रेक मध्ये तो टॉस होईल. 50 धावा पूर्ण होतात आणि 50 कमी सुद्धा नाहीयेत हमराज मृत्युंजयसाठी. पाहूया हे काही बॉल आहेत ते खूप महत्वाचे असतील. अकीब लेफ्टी. हाही बॉल टप्पा पडतोय, टर्न होतोय, यष्टीरक्षकांकडे जातोय. अकीब अप्रतिम गोलंदाजी. रे रोड एक्सप्रेस चांगली गोलंदाजी करतायत. बॉलला टर्न केलं, थोडंसं फिरवलं सुद्धा. अमर परुळेकर यांचं क्षेत्ररक्षण चर्चेचा विषय आहे सध्या. हो या वेळेला तो खेळलाय, जबरदस्त स्ट्रोक. डावाचा शेवट अमित तांबेने खूप चांगला केलाय. षटकार मारला इकडे, बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. धावसंख्या झाली आहे अब तक 56. मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता असणार आहे. 57 धावा या मॅचला जिंकण्यासाठी आवश्यक आहेत. चालू असणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला पुणे आहे, एका बाजूला मुंबई आहे. यांच्यामध्ये सुरू असणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. आणि आजच्या दिवसातील या मॅच मध्ये बाजी कोण मारणार. दुसऱ्या डावात 57 धावांचा पाठलाग केला जाणार का, पाहूयात काय होईल. टॉस साठी यायचंय आणि आमचे कासिम सर त्या ठिकाणी आहेत. छप्पन झाले, 57 करायचे.
टॉस को अंजाम देते हुए नजर आएंगे हमारे यूसुफ दबीर साहब यूसुफ दबीर साहब के मुबारक हाथों से ये टॉस होगा। एक हेलो 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 अरे अच्छा चल रहा था अभी। हेलो 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 चेक हेलो अंजुमन क्रिकेट क्लब दाभोळ आयोजित असणारी बामणी ट्रॉफी आपण पाहतोय तिसऱ्या पर्वामध्ये गोदरेज कंपाऊंड करी रोड एके स्पोर्ट्स वरवडे एके स्पोर्ट्स बदलापूर अचित भाऊ कदम यांची ही टीम आपल्याला पाहायला मिळते। हॅलो चला जमेत मॅचच्या दिशेने दुसऱ्या डावाला सुरुवात होते। 57चा पाठलाग करायचा आहे आणि सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे। बॅटिंगसाठी मैदानाच्या दिशेने येत आहेत अशरफ लाला आणि प्रशांत गरत टाई पॅकर्स या टीमसाठी। 57चा पाठलाग कशा प्रकारे होणार आपला पाहायचं इकडे। फाइटिंग स्कोर आहे 57। सत्तावन्नचा पाठलाग करायचा आहे। दुसऱ्या डावाला सुरुवात होते आणि पहिली ओव्हर घेऊन बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहे समीर जगताप। पुण्याचे एक चांगले गोलंदाज आहेत। यावर्षी सावड्याच्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरचा पुरस्कार देखील त्यांनी घेतला। तर समोर आहेत प्रशांत गरत आणि अशरफ लाला। पहिला बॉल थोडासा कमी गतीने थोडासा वळणारा गोलंदाज स्वतः जातात रन नाही मिळणार आहे। 57 या कमी सुद्धा नाही आहेत मजा येणार आहे। प्रशांत गरज चांगल्या फॉर्मात आहेत। समोर जर पाहिलं तर समीर खोलवा टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न त्याच्यावर स्ट्रोक खेळलाय। बॉल समोरच्या दिशेने निघालाय तिकडे थोडीशी मिक्स फील्ड होते चुकीला माफी नाही। बॉल सीमा रेषा पार 4 चौकार। हो 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 हा बॉल कळायलाच मार्ग नाहीये। यासाठी ओळखले जातात ते गोलंदाज समीर जगताप। आणखीन कमबॅक केलाय 4 धावा धावफलकावर आहेत। बॉलला राऊंड द विकेट टाकतायत तिकडनं वळवण्याचा प्रयत्न करतायत। प्रशांत थोडेसे अडखळले या बॉलवर परंतु 57चा पाठलाग करायचा आहे पुणे विरुद्ध पालघर। हो हाही बॉल यष्टीरक्षक ऋषी जोरे यांच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय। डॉट बॉल आलाय। पहिल्या 4 पैकी मिक्सफील्ड जरी झाली असेल कमबॅक केलाय। आणखीन एक चांगला बॉल 5 चेंडूपैकी 4 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत। कौतुक करावं लागेल समीर जगताप। पहिली ओव्हर हमराज मृत्युंजय मध्ये त्यांच्या हातात का सोपवली जाते त्याचं उत्तर दिलं गेलंय।
यावेळेला थोडंसं बाहेर आले क्रीजमधून. ही बॉल पाठीमागे जाईल. काय ओव्हर टाकली आहे पहिल्या ओव्हरमध्ये. मिक्सफिल्डचा चौकार येऊन सुद्धा फक्त लेग बायची ही 1 रन आली आणि एकंदरीत 5 रन. अप्रतिम गोलंदाजी समीर जगताप. आणि मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 4 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे आणि धावसंख्या करायची आहे ती 51 52. 4 ओव्हरला 52 अजूनही करायचे आहेत. समीरचं अप्रतिम षटक पाहायला मिळालं. आता वासिक शेख शिक्षक आलेले आहेत गोलंदाजीसाठी. अशरफ लाला इन ऍक्शन. या हंगामात नवे तर मागील 2-3 वर्षात अशरफ लालाचा जबरदस्त फॉर्म पाहायला मिळतोय. यावर्षी मान्सून सुपर सिरीज सुद्धा जबरदस्त गाजवली त्यांनी. बॅटिंगसाठी अशरफ लाला येत आहेत. लांबरचे षटकार चौकार मारण्यासाठी प्रसिद्ध असणारे खेळाडू, परंतु वाशिक सारखा एक अष्टपैलू खेळाडू ज्यांनी बॅटिंगही चांगली केली आहे. येणाऱ्या 4 ओव्हर आणि 52ची आवश्यकता अजूनही आहे. हो, वेगवान चेंडू, परंतु त्यावर रन घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 51 पाहिजे अजूनही. 23 बॉल. रन येईल का? कॉल दिलाय. आणखी 1 रन इकडे आलेली आहे. आणखी एखादी येईल का? हो, काय चाललंय इकडे? रन तर आलेले आहेत. 3 रन पूर्ण केलेले आहेत. ओव्हरथ्रोच्या स्वरूपातील आलेल्या या रन पाहायला मिळाल्या. कशी बशी 1 रन मिळणार होती, तिकडे 3 रन आले आहेत आणि क्रिकेटमध्ये रन महत्वाच्या आहेत. अजूनही 49 पाहिजेत या मॅचला जिंकण्यासाठी. 23 बॉलचा खेळ बाकी आहे. अशरफ लाला, अशरफ खान आणि प्रशांत गरत ही जोडी मैदानात, परंतु पुण्याच्या टीमने सुद्धा चांगलं क्रिकेट खेळलंय. मॅच चांगली होणार आहे. पुण्याच्या संघाचंही कौतुक करावं लागेल. ही टीम सातत्याने मुंबईत येते. ओ हो, राऊंड द विकेट बॉलिंग करत असताना बॉल यष्टीरक्षकाकडे. एक महत्वाचा सामना आपल्या भेटीला आलाय. पुन्हा एकदा वाशिक. टोलावला बॉल समोरच्या दिशेने फेकून दिला. हा बॉल करी रोड रेल्वे स्थानकावर येतोय. सिक्सर. प्रशांत गरत यांच्या बॅटमधून आलेला हा षटकार ऍक्शन रिप्ले मध्ये श्री साई स्पोर्ट्सवर आपण पाहूया. थोडेसे आता ओळखलं त्यांनी, थोडीशी जागा बनवली, थोडीसे मागे हटले पहिले आणि मग बॉलला फेकून दिले सीमारेषा पलीकडे. नो बॉल, नो बॉल, नो बॉल. आणि त्याच्यावर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न देखील होतोय. हा क्षण पाहण्यासारखा होता. बॉल पुढच्या त्या सिमेंटचा जो प्लॉट आहे त्याच्या टोकाला बॉल लागला होता आणि त्याच्यानंतर पुढे येत असताना त्या बॉलला समोर ढकलण्याचा प्रयत्न केला सुद्धा. नो बॉल. या 2 रननी धावसंख्या पुढे जाते. फ्रीट असेल. 57चा पाठलाग करायचा आहे. हा सिमेंटचा जो प्लॉट आहे त्याच्यावरच बॉल पडणं गरजेचं आहे याचे देखील आणि सगळ्यांना नियम सांगितलेले आहेत ऑलरेडी. 2 रन मिळालेत.
बिग हिट. चेंडू तर टोलावला गेला आहे. सीमारेच्या दिशेने फिल्डर येत आहेत, फेकी करतायत. तिकडे एक रन मिळणार आहे. दुसरी ओव्हर सुरू असताना धावसंख्या पुढे जाईल एकने. 18 धावा फलकावर आहेत. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ आहे. 5 ओव्हरची असणारी मॅच. पुणे विरुद्ध पालघर असा सामना आपण पाहतोय. हमराज मृत्युंजय विरुद्ध ताई पॅकर असा सामना आपण पाहतोय. अंजुमन क्रिकेट क्लब दाभोळ आयोजित असणारी बामणी ट्रॉफी मुंबईतील पावसाळी नाईट टुर्नामेंट आहे. अँगल बनवलाय. राऊंड द विकेट बॉलिंग करत असताना थोडासा अँगल बदलत असताना यष्टीरक्षक ऋषी जोरे यांच्या दिशेने मात्र या बॉलला पाठवलंय. अठरा धावा धाव फलकावर आहेत. स्ट्रोक समोर खेळण्याचा प्रयत्न होता खरा, परंतु तिकडे एक रन मिळेल. धावसंख्या एकने पुढे जाईल. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 19. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 19. अजूनही जर पाहिलं तर 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 38ची आवश्यकता अजूनही आहे. समीर जगताप यांच्या हातात पुन्हा एकदा चेंडू सोपवण्यात आलेला आहे. येणाऱ्या 3 ओव्हर या खूप महत्वाच्या असतील. 38ची आवश्यकता आहे. प्रशांत गरत आणि अशरफ की जोडी मैदानाच्या आतमध्ये. समीर बॉलिंगला आलेत. टप्पा पडतोय. बॉल थोडंसं वळण देखील घेताना पाहायला मिळालं. अपील केलं. लेग बायच्या स्वरूपातील 1 रन मिळणार आहे, म्हणजे 37 पाहिजेत. 17 बॉलचा खेळ बाकी आहे. 17 बॉल 37. समीर जगताप पहिलेही षटक खूप चांगलं टाकलं होतं. फक्त 3 रन त्यांनी 4 रन खर्च केल्या होत्या. वळवलाय बॉल आणि यशांचा भेद देखील घेताना पाहायला मिळाला. समीर जगताप मोठी विकेट घेतली आहे. अशरफला आउट. डावखुऱ्या आताच्या बॅटरसाठी एक अप्रतिम चेंडू समीर यांनी तिकडे टाकलेला आहे. अजूनही 16 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 37ची आवश्यकता आहे. क्रितेश घरत नवीन बॅटर मैदानात दाखल होत आहेत. अंडरआर्म क्रिकेट सुद्धा खूप चांगले खेळतात. पुरंदर ट्रॉफी मध्ये लगातारचे 5 षटकार देखील त्यांनी खेळले होते. पाहूया दाखल झालेत आज किती षटकार मारतील, कारण समीर सारखा एक दर्जेदार गोलंदाज समोर पाहायला मिळत आहेत. समीर जगताप खोलवा टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा चांगलाच पाहायला मिळालाय. जाईल मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर येत आहे तिकडे. धावसंख्या पुन्हा 1 ने पुढे जाते. एकवीस रन झालेले आहेत. ओ हो 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 आणखीन एक चांगला बॉल आणि यष्टांच्या पाठीमागे ऋषी जोरे यांची कमाल.
आवडते की तू करतो. हो हो, आणखीन एक जबरदस्त बॉल टाकलाय. समीर जगताप पुण्यावरून आलेत मुंबईमध्ये आणि काय बॉलिंग करतायत. दांडी गोल. आणखीन एक विकेट आलेली आहे. काय जबरदस्त बॉलिंग करतायत समीर. आता मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे कारण 57चा पाठलाग करायचा आहे. समीर 11 बॉलमध्ये फक्त 5 रन देऊन 2 विकेट घेण्याचं काम केलंय. परंतु सामना अजूनही संपलेला नाहीये. 36ची आवश्यकता आहे. प्रथमेश म्हात्रे दाखल झालेत बॅटिंगसाठी मैदानात. अजूनही 13 बॉलचा खेळ बाकी आहे. समीर जगताप या सामन्याला कलाटणी देणारे एक खेळाडू राहिलेले आहेत. परंतु सामना संपलेला नाहीये. क्रितेश गरत, प्रथमेश म्हात्रे, मोठमोठे स्ट्रोक आले तर मॅच बनू शकते. 13 बॉल 36 पाहिजेत. स्ट्रोक खेळाय खरा. बॉल हवेत. 1 रन तिकडेही मिळणार आहे आणि धावसंख्या 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 22 झाली आणि समीर जगताप यांचं कौतुक करावं लागेल. 2 ओव्हरमध्ये फक्त 6 रन दिलेले आहेत. 2 महत्वपूर्ण विकेट सुद्धा घेतल्या समीर जगताप यांनी आणि आता 12 बॉलमध्ये 35ची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. सामना संपलेला नाहीये. आता षटकार चौकाराची आतषबाजी गरजेची आहे कारण पहिल्या डावामध्ये पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर धावसंख्या झाली होती 31. आता शेवटच्या 2 ओव्हर आहेत. 12 मध्ये पाहिजे 35. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. छोटासा खेळाडू वय वर्ष 15 असणारा वीरेन प्रदीप नैनीत एरवडा पुणे. पुरंदर चषकात सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली होती आणि आता तेच बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळत आहे. 12 मध्ये 35. सामना संपलेला नाहीये. प्रथमेश म्हात्रे यांच्याकडे क्षमता आहे. क्रितेश गरत यांच्याकडे क्षमता आहे. पाहूया या 12 बॉलमध्ये 35 केल्या जातील का. जेमतेम 10वीत शिक्षण घेत आहेत वीरेन, परंतु त्यांनाच आपण बॉलिंगसाठी पाहतोय. पहिला बॉल समोरून फिरवण्याचा प्रयत्न राहिला स्क्वेअर लेगच्या दिशेने. तिकडे फिल्डर आहेत. 1 रन मिळणार आहे. 11 बॉल 34. बॉलला दोन्ही बाजूला टर्न करण्याची क्षमता अगदी रोहन खरात ज्युनियर असं देखील म्हणावं लागेल. नो डाऊट रोहन सुद्धा खूप चांगले गोलंदाज आहेत. 11 बॉल 34.
मॅचच्या दिशेने जाऊयात. 11 बॉलला 34 करायचे. सामना संपलेला नाहीये. 6 आणि 4 ची आवश्यकता आता ताई पॅकर टीमला आहे. समोर हमराज पुणे. हा बॉल थोडासा पुढे केलेला आहे. स्ट्रोक खेळलाय, त्याच्यावर बॉल निघालाय. सीमारेषेच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न केलाय. ऋतिक गजर तिकडे आलेले आहेत आणि एका जागेवर समाधान मानावं लागतंय. विकी कलमे, ऋतिक गजर की जोडी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. अजूनही 10 बॉल 33 म्हणजे 6-4 पाहिजेत मॅच मध्ये यायचं असेल तर. पुणे विरुद्ध पालघर अशी मॅच पाहायला मिळते. हमराज विरुद्ध ताई पॅकर. हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे. यावेळेला टोलावलाय बॉल. ही मॅच संपलेली नाहीये, प्रथमेश हेच सांगतायत. आणि आलाय बॉल सीमा रेषा पार. षटकार. मॅच ऑन. 30 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. म्हणजे अजूनही जर पाहिलं तर मॅचला जिंकण्यासाठी 27 करायच्या आहेत. एक बॉल निर्णायक आहे. हा बॉल थोडासा वेगात केला होता आणि थोडासा पुढे सुद्धा केला होता. त्याचा फायदा घेतला आणि षटकार ठोकलाय. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या मागेच करी रोड रेल्वे स्टेशन आहे. 9 बॉल 27. एक बॉल महत्वाचा. वीरेन न्यायनीत आणखीन एक विकेट केलाय. बॉलची हवाई यात्रा आणि काही बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. वाह, मॅच मध्ये मजा येते. 8 बॉल आणि आता 21 ची आवश्यकता आहे. 8 बॉल 21 कंपल्सरी चेसचा नियम आहे. वीरेनचे हे दोन्ही बॉल अंदाज घेतला आणि प्रथमेश यांनी सीमारेषच्या बाहेर टोलावले. आता मॅच मधील मजा यायला लागली आहे, मजा वाढली आहे. श्री साई स्पोर्ट्स वर सुद्धा चांगले प्रेक्षक आमच्याशी जुडले जात आहेत. त्या सगळ्यांचं स्वागत करू. या मॅच मध्ये एक चांगला सामना चाललाय. 8 बॉल 21. हो 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 हो, चांगला बॉल. टप्पा पडतोय, वळण घेतोय, आतमध्ये येतोय. बायच्या स्वरूपातील 1 रन. हा बॉल थोडासा लांब ठेवला आणि तिकडनं आतमध्ये आणला. 1 रन मिळणाऱ्या पाठीमागे. यावेळेला देखील स्ट्रोक खेळला जातोय. थोडासा लांबून खेळला परंतु हाही बॉल सीमारेषा पार. मॅचचं गणित बदललं या ओव्हरमध्ये आणि आता 6 बॉल 14. मॅच मध्ये रंगत आलेली आहे. मागील ओव्हर महागडी राहिली. तब्बल 19 रन आल्या. परंतु आता काय झालंय, आला रे आला, पाऊस आला. आणि आता या पावसामध्ये काय होणार, मॅच कोणत्या बाजूला जाणार. मॅच आता चांगलीच रंगली आहे. पुणे विरुद्ध पालघर. ऋषी जोरे एका बाजूला, अमर परुळेकर एका बाजूला आणि प्रथमेश म्हात्रेचं मैदानात येणं किती महत्वाचं राहिलं ते आपण इकडे पाहतोय. शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच. एकवीस रन आले मागील ओव्हरमध्ये. 6 बॉलमध्ये 14. सहा बॉलमध्ये 14. 50-50 असणारी मॅच. पावसाचं आगमन झालंय परंतु मॅच थांबणार नाहीये कारण हे पावसाळी क्रिकेट आहे. रबर बॉलचं पावसाळी क्रिकेट अंजुमन क्रिकेट क्लब दाभोळ आयोजित असणारी बामणे ट्रॉफी 3ऱ्या पर्वामध्ये आपण पाहतोय. बॉलिंगसाठी विकी कलमे यांना आमंत्रित करण्यात आलंय. मुंबईतील काही मॅचेस साई इलेव्हन परळ मधून देखील खेळलेल्या आहेत. लातूर एक्सप्रेस या नावाने ओळखले जातात हे गोलंदाज. मूळचे लातूरचे. बॉलिंगसाठी दाखल होतात विकी कलमे आणि समोर क्रितेश गरत आणि प्रथमेश म्हात्रे यांना आपण पाहतोय. 6 बॉल 14. पहिला बॉल विकीने अशा टप्प्यावर टाकलाय ज्या वेळेला मात्र रन घेण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नात रनआउटची विकेट. प्रथमेश स्ट्राईकवर. 5 बॉल 14.
मॅच चांगली चाललेली आहे. प्रथमेश म्हात्रे आणि त्यांच्या जोडीला आता विनायक बोईर येत आहेत, मुंबई रणजीपटू. आणि हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. पाऊस येतोय. मुंबईकर क्रिकेट मोठ्या प्रमाणावर क्रिकेट आवडतं मुंबईकरांना. मग दिवसाचं असू देत, रात्रीचं असू देत, पावसातलं असू देत, उन्हाळ्यातलं असू देत, आणि रबर बॉल असू देत किंवा टेनिस बॉल असू देत किंवा लेदर बॉल असू देत. 5 बॉलमध्ये 14. क्या बात आहे. मुंबईच्या बऱ्याचशा राजांचं आगमन उद्या देखील होणार आहे. विविध कार्यशाळेमधून आपल्या लाडक्या बापाला घेऊन वाजत गाजत मात्र मिरवणूक देखील पाहायला मिळणार आहेत. आपण अंजुमन क्रिकेट क्लबची बामणी ट्रॉफी पाहतोय. 5 बॉलमध्ये 14. एक चांगली मॅच. हो थोडासा टर्न झाला बॉल. खेळपट्टी ओली झाली आणि खेळपट्टी ओली झाल्यानंतर क्रिकेट देखील थोडंसं वेगळं होत आहे. आता खरं पावसाळी क्रिकेट इकडे पाहायला मिळत आहे. सामना दोन्ही बाजूला जातोय. वाह, काय बॉल टाकलाय. नॅचरली आतमध्ये सुद्धा आला. मोक्याच्या क्षणी आलेला पाऊस. 4 बॉलमध्ये 14. प्रथमेश आहेत. मॅच काही संपलेली नाहीये. आणखीन एक बॉल पाठीमागे जाईल. या पडलेल्या पावसाचा फायदा मात्र इकडे होतोय. सिमेंटचे हे ब्लॉक मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिमेंटची खेळपट्टी. 3 बॉल 14. येईल का षटकार, येईल का चौकार, आता गरजच आहे. पाऊस कोसळतोय. आनंद घेत आहेत आमचे सगळे प्रेक्षक या स्पर्धेचा युट्यूबवर सीसाई स्पोर्ट्सवर सुद्धा. हो, यावेळेला तो खेळाय खरा. बॉल हवेत पाहायला मिळतोय. एक रन तर तिकडे घेतली गेली आहे. दुसरीचा कॉल. सगळे शोधतायत बॉल आहे तरी कुठे, आणि नंतर पाहिलं तर वार्षिकच्या समोर पडलाय. आम्ही सुद्धा शोधत होतो वासिक भाई. आणि अजूनही 2 बॉल आणि 12 म्हणजे दोन्ही बॉलवर 6 मारावे लागतील. मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आमच्याशी जोडलेले आहेत. विकी कलमे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर प्रथमेश. दो कोसळणारा पाऊस, परंतु ऑप्शन नाहीये, खेळावंच लागणार आहे. परिस्थिती कोणती असू देत, क्रिकेटचा खेळ आहे, तुम्हाला खेळावं लागणार आहे. पावसाळी क्रिकेट आहे, त्यामुळे पाऊस आल्यानंतर सुद्धा ही क्रिकेट थांबणार नाहीये. 2 बॉलमध्ये 12 करायचे मॅचला जिंकण्यासाठी. बामणे ट्रॉफी. या पहिला तो खेळ आहे. समोर उडवण्याचा प्रयत्न आणि बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार आलाय आणि आता मजा आली मॅच मध्ये. 1 बॉल 6. पाऊस कोसळतोय आणि मॅच जबरदस्त चालली आहे. एका बाजूला ऋषी जोरे, एका बाजूला अमर परुडेकर यांच्यातील मॅच पाहायला मिळते. 1 बॉल 6. वा, 1 बॉल 6 काय होणार पाहायचंय. प्रेक्षकांनो, मॅच आवडली असेल तर एकदा टाळ्या व्हायला हरकत नाहीये. एक चांगली मॅच आपण पाहतोय. 1 बॉल 6. उरण तालुक्यातील फोंडे गावचे प्रथमेश म्हात्रे एका बाजूला, तर लातूर एक्सप्रेस बॉलिंग साठी शेवटचा बॉल. हो, यावेळेला तो खेळ आहे, परंतु पाहूयात. आणि या मॅचला जिंकलंय हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे या टीमने. विजयी संघाचं अभिनंदन. ताई पॅकर, आपण सुद्धा खूप चांगली फाईट दिली, त्याबद्दल आपलंही विशेष कौतुक. आणि या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल ज्याने जबरदस्त क्रिकेट खेळलं, जबरदस्त बॉलिंग टाकली. 2 ओव्हरमध्ये फक्त 6 रन दिल्या, 2 महत्वाच्या विकेट घेतल्या. समीर जगताप या मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचे मानकरी आपण आहात. पुढच्या दोन्ही टीम एके स्पोर्ट्स बदलापूर आणि त्याचबरोबरने उमेश ताई 11 आपण देखील मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. समीर या.
असतो तशीच तिखट गोलंदाजी सुद्धा, कारण स्वतः नामवंत हॉटेल व्यावसायिक सुद्धा आहेत गोलंदाज. नोमेर भाई, आपल्याला द्यायचा आहे, आपल्या शुभस्ते दिला जाणार आहे समीर जगताप यांना सामनावीराचा हा पुरस्कार. पहिल्या डावात शेवटच्या बॉलवर 6 आला आणि दुसऱ्या डावात शेवटचा बॉल डॉट आला. हाच मॅच मधला 1 बॉल 6ची मॅच आली. हा मॅच मधील तफावत राहिली आणि समीर जगताप आपलं विशेष कौतुक. आणि आता पुढचा सामना सुरुवात होतोय आणि जशी सामन्याला सुरुवात होते आमचे मित्र मुंबईतील एक युवा समालोचक आणि आवाज डोंगरीचा मनोज माणकर सरांचा. होणारा सामना आपण बघतोय एक स्पोर्ट्स बदलापूर विरुद्ध उमेश ताई यांच्यात सामना रंगेल. तांबव्याच्या दोन्ही संघाने एक स्पोर्ट्स बदलापूर नाणेफेकीचा कौल जिंकलाय. अंजुमन क्रिकेट दाबोळ आयोजित बामणी ट्रॉफी 2026. चला लवकर जरा सामन्याला सुरुवात करा. AK स्पोर्ट्स बदलापूर अंजुमन क्रिकेट क्लब दाबोळ. आपल्या सगळ्यांना माहित असेल आपला आवडता अब्दुल हादी बांगे गेल्या 5 महिन्यापासून एका ऍक्सिडेंट मध्ये त्याची स्पीडेस्ट अशी रिकव्हरी होते. तर त्याच्यासाठी सगळ्यांनी प्रार्थना करायची आहे. गेल्या बामणी ट्रॉफी 2025ला अगदी मजा करत असलेला हा अगदी लहानगा अब्दुल हादी बांगी याची तब्येत लवकर ठीक होऊ दे ही देवाच्या चरणी प्रार्थना. AK स्पोर्ट्स बदलापूर विरुद्ध उमेश ताई यांच्या 11 यांच्यामध्ये आता सामना रंगेल. नाणेफेकीचा कौल झालाय. AK स्पोर्ट्स बदलापूर नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि